दुचाकी नाही, आता चारचाकी खरेदीचा ओघ वाढला. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ठाणेकरांनी चारचाकी वाहने 337, दुचाकी 40, रिक्षा 48, मोटार कॅब 50 तसेच रुग्णवाहिका, कॅश वाहन, बस, मालवाहू, टेम्पो, क्रेन्स अशा एकूण 644 वाहनांची नोंद ठाणे परिवहन कार्यालय येथे करण्यात आली असल्याची माहिती परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी जनादेशला दिली. परंतु दुचाकी खरेदीमध्ये गेल्या वर्षी 555 नोंद तर 192 चारचाकी मोटर कारची होती, तर यावर्षी दुचाकी नोंदणी संख्या केवळ 40 तर चारचाकी मोटर कार संख्या 337 इतकी आहे. मात्र एकूणच वाहन खरेदी संख्या नोंद पाहता गेल्या वर्षीपेक्षा 106 नोंद कमी असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. तर यावर्षी बँकांची कॅश वाहून नेण्यासाठी एकूण 29 कॅश वाहने खरेदी केली आहेत. पंचांगानुसार अक्षय तृतीया, दिवाळी पाडवा आणि गुढीपाडवा या 3 सणांच्या मुहूर्तावर घर खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूबरोबर वाहन खरेदी करण्यासाठी ठाणेकरांमध्ये उत्साह असतो. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चुरस निर्माण होणार आहे. चारचाकी खरेदीचा ओघ वाढला. पूर्वसंध्येला म्हणजे 28 ते 29 मार्च या 2 दिवसांच्या कालावधीत एकूण 644 वाहनांची नोंद आहे. तर 2024मध्ये 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा होता. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी एकूण वाहन खरेदी नोंदणी संख्या ही 750 एवढी होती. दरम्यान सणापूर्वी वाहन नोंदणीत वाढ होत असते. मात्र यावर्षी ठाणेकरांनी वाहन